सरकारी वेबसाईटवर आल्यानंतर आपण इथे सर्व ऑप्शन आहेत. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी करताना आधी चूक झाली आहे त्या बहिणींसाठी ऑप्शन आहे. नंतर ज्या बहिणींनी अजूनपर्यंत ई-के-वाय-सी केली नाही त्या बहिणींसाठी ऑप्शन आहे. नंतर पती वडील हयात नाही आहेत किंवा घटस्फोटित महिला आहेत, तर ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे त्यासाठी आपल्याला आता इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आधार क्रमांक भरायचा आहे. आधार क्रमांक इथे भरल्यानंतर तुम्हाला OTP येणार, बरोबर. तिथे मी आधार क्रमांक भरते पटकन. आधार क्रमांक भरल्यानंतर खाली इथे बघा, इथे कॅप्चा भरायचा आहे. एकदा कॅप्चा आपण रिफ्रेश करूया, कारण की त्याला खूप वेळ झालेला आहे ना, म्हणून. तर कॅप्चा रिफ्रेश करायचा. कॅप्चा रिफ्रेश करून मग आपण जर हे केलं ना, भरला, तर मग तो पटकन होतो, म्हणजे OTP पटकन येतो. 93 70 59 93 70 59. ओके. नंतर खाली जायचं आहे आपल्याला. मग म्हणायचं आहे मी सहमत आहे, बरोबर. मी सहमत आहे म्हटल्यानंतर मग आपल्याला इथे OTP पाठवावर टच करायचं आहे. OTP पाठवावर टच केल्यानंतर आपल्याला 6 आकडी OTP येणार, तो आपल्याला इथे भरायचा आहे. OTP आलेला आहे बघा, 46 32 54. 46 32 54. आता सबमिट करायचं आहे. इथे सबमिट केलं आपण. नंतर आता आपण आज काय बघणार आहोत, ज्या बहिणी आता बघा, ज्या बहिणी विवाहित आहेत त्यांचेच विवाह झाल्यानंतर काही बहिणींचे घटस्फोट होतात, किंवा काही बहिणी म्हणजे पती असतात पण त्या पतीपासून वेगळ्या राहतात. घटस्फोटित किंवा पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या किंवा आईकडे राहणाऱ्या, मग त्यांचं काय, त्या अविवाहित आहे का? नाही, तर त्या विवाहितच आहे. विवाह झाल्यानंतर ज्यांचे घटस्फोट झालेले आहे किंवा ज्या आईकडे राहतात किंवा ज्यांचे घटस्फोट न होता ते वेगळे राहतात, तर अशा बहिणींनी काय इथे पर्याय निवडायचा आहे, विवाहित. मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला 3 पर्याय येतात बघा. पती हयात आहे, पतीचे निधन झाले, घटस्फोटित. आता तुम्ही इथे जर म्हटलं पती हयात आहे, तर तुम्हाला इथे काय विचारणार, मग तुम्हाला तुमच्या पतीचा आधार नंबर इथे भरावा लागणार. आणि जर तुम्ही पतीचे निधन झाले म्हटले तर तुम्हाला तुमच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र इथे तुम्हाला द्यावे लागणार अंगणवाडीमध्ये. आणि घटस्फोटित म्हटलं तर मग काही तुम्हाला तिथे गरज नाही सेकंड OTPची. तर आपण इथे घटस्फोटित जर समजा अशा महिला आहेत तर काय करायचं, मग पुढे जायचं आहे. बघा, आता हे जो आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे, तर सगळ्या लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा. आता इथेच खूप जणांनी चूक केलेली आहे. काय आहे हा पहिला पर्याय, ए आपण बघत आहोत. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत. तर इथे काय म्हणायचं आहे, नाही. इथे नाही म्हणायचं आहे. तुम्ही जर इथे आहे म्हटलं तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच काय, की आमच्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी नाही. आणि त्याआधी तुम्हाला इथे जात आणि प्रवर्ग निवडायचा आहे बघा. जात प्रवर्ग, इथे जात प्रवर्ग मध्ये तुम्ही जे काय असेल ते, आता बघा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, भटक्या जाती ड, विशेष मागासवर्गीय किंवा सर्वसामान्य. आता यापैकी तुमचं जे असेल ना जात प्रमाणपत्र म्हणजे जाती वर्ग, ते तुम्ही नीट चौकशी करून माहिती करून मग तुम्ही इथे भरायचं आहे, बरोबर. तर मी इथे काय करते, इतर मागासवर्ग म्हणजे OBC. नंतर मग आपल्याला इथे आपल्याला पुढचं जायचं आहे, करायचं आहे. हां,
तर हे काय आहे प्रमाण, एकच मिनिट, इथे आपण काय करायचं माहिती आहे का, इथे डेस्कटॉप साईट ऑन आहे माझी, बरोबर आहे. नंतर आपल्याला पुढचा काय पर्याय आहे, कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे. पहिल्या याच्यात काय म्हटलेलं आहे की तुम्ही सरकारी कर्मचारी कार्यरत असं म्हटलंय फक्त सरकारने. मग जे आहेत ते आहे करतील आणि ज्यांचे नाही ते नाही करतील. परंतु एक महत्त्वाचं लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही इथे पहिलं जे ए आहे ना, ए जे विचारलेलं आहे सरकारने हे, तर तिथे जर तुम्ही आहे केलं तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार. कारण की जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही. आणि आता बी काय आहे, तर बी काय म्हणते की बुवा तुम्ही सरकारी वेतन म्हणजे पेन्शन तुम्ही घेत आहात का, तर इथे पण काय म्हणायचं तुम्हाला, नाही. तर इथे खूप जणांनी पुन्हा आहे करून टाकलेलं आहे, त्यामुळे त्यांची आता पुन्हा दुसऱ्यांदा चूक झालेली आहे. तर पुढे काय आहे बघा, माझा घटस्फोट झाला असून मी घटस्फोट प्रमाणपत्र, माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेल. नंतरचं काय आहे, उपरोक्त अनुक्रमाणिका ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. तर आता बघा, असं तुम्ही इथे ना हे तुम्हाला टच करायचं आहे बरं का, कारण की इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे वरची जी माहिती तुम्ही दिलेली आहे ती सगळी खरी आहे, तर इथे तुम्हाला हे असं इथे सिलेक्ट करावं लागणार आहे. हे तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल की ही जी माहिती मी दिलेली आहे ए आणि बी मध्ये, ती माझी सगळी माहिती मी देत आहे ती खरी आहे म्हणून असं. आणि नंतर सरकारने काय म्हटलेलं आहे बघा इथे खाली, की नोंद दिलेली आहे, नोटीस इथे काय दिलेली महत्वाची सूचना, पती वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई-केवायसी अपूर्ण समजला जाईल. तर बघा, ज्या बहिणींचे घटस्फोट झालेले आहे, ज्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत, त्यांनी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा डिवोर्स पेपर्स जर तुम्ही अंगणवाडी कार्यालयामध्ये जर तुम्ही सादर केले नाहीत, तर तुम्हाला तुमची ई-केवायसी ही पूर्ण गृहीत धरली जाणार नाही. तर अशा पद्धतीने सरकार तुम्हाला हे सगळी सूचना देत आहे. तर इथे असं तुम्ही सगळं व्यवस्थित करायचं आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व हे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सर्व हे कळावं म्हणून मी तुम्हाला हे सर्व करून दाखवलेलं आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आज आपण काय पाहिलं की ज्या बहिणी विवाहित आहे पण त्यांचा घटस्फोट झालेला आहे आणि ज्या बहिणी घटस्फोटित आहेत, ज्या पतीजवळ राहत नाही किंवा पतीपासून लांब राहतात किंवा आईजवळ राहतात, तर अशा बहिणींनी ई-केवायसी कशी करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि मी तुम्हाला लाईव्ह या वेबसाईटवर येऊन तुमच्या समोर मी लाईव्ह करून दाखवलेलं आहे. तरी सुद्धा लाडक्या बहिणी तुम्हाला काही प्रश्न असेल, समस्या असेल तर कमेंट करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी तुमच्या कमेंट्सवर, तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर सर्व मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येणार आणि त्यामध्ये मी तुम्हाला सर्व अधिकृत पर्याय, उत्तरे आणि उपाय सांगणार. सो लाडक्या बहिणी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. ऑल हा पर्याय निवडा. व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हां.